मला बाबरा माते बर का शिरप्या तू काय माहिती की बहीण नाही ना तू पोट खाली येईल बहीण हा आईला वांगे चोरी कशी काय जाते आहे कालच गारका देऊन गेलोय यायला पायाचे माग दिसते बाय हां तरी या बायकोला सांगत राहते सकाळी लवकर वर आणत येऊन बस जाय पण नाही व तिला नाहीच आणि तिथे पोरे तर काहीच कामाचं नाही भाऊ 40-45 वय झालंय पण त्याला काहीच अक्कल नाही ते पोराला झाला म्हणून ठेवला एक तर त्याला कोणी पोरही द्यायना काय व्हायना आणि मग शेती पावा का काय काय करावा हां आता ही काय करते घरी अजूक तरी रानात यायचा पत्त्या नाही हिचा अजूक शाते शाते लागली का तुला भूक हा लागली ना अरे मुडद्या कामाना धंद्याचा तू काहीच काम नाही केलं फक्त खायला सांगा तुला का बरं म्हणजे तो बापानी पाहिलं तर हाणून काढील तुला आता हा भूक लागली बाई तुम्ही दोघा बापल्या का नाही तर ना पार नको नको केलं तो एक पट आणि तू दुपट हाय ना हा का बरं भूक लागली भूक लागली फक्त मी तुम्हाला दोघांना थापायलंय हा का हा ए शाते शाते आईला काय करते घरामध्ये काय कळणार व्हायचं चल मला जाऊ पाहू द्यात का शाते अहो इकडे या इकडे या हा इकडे या ना तू आयला फतगुल वाल बसली काय हा मी तिकडे आवाज देते तुला किती आवाज दिले काय बसते मायले का मस्त बायकी हा गलू गलू गोष्टी करीत अहो इतक्यात मी ना वांगेच कुटाळीत होते हा पण आहे ना लय करे रताळ्या तुला लाव उलटे हात जगात दोन किती आवाज दिले मी तुला कळत आहे का हा सांगता रे आलं तू मम्मीला अहो त्याच्यावर काय दात खात्यात हा? तुम्ही? हा? यायचा नालक धर तिची आता का काय करावं हा अहो, त्याला मुंडी होस पाय दिल तवाल्या का बरं काय रे काय काय दात काढी तू का बरं तुला म्हणलं होतं ना शांती काय हा काय अरे म्हणलं? झाला तवाच मोरीच्या वाला दाब बनलो होतो ना बाई काय तुमच्या तोंडाला हा? हाड आहे का नाही म्हणजे काही जिता जीव मारून टाकीत का त्यांनी काय केलंय हे. तुमचं उठलं का काम करीत आहे हा जेवत आहे झोपत आहे हा रे? काय डोक्यावर बसला काय तो हा ये लेकरू मा सोन्यासारखं हा? साध्या हा भूक लागली ना तुला हा हा बरं बरं थांब तो बापाला आणि तुला आहे ना दोघांना जेवाय देते झाला तवा तुला लय आनंद झाला सर आला तवा लय आनंद झाला तुमच्या मावस वरती- पडेल का? हा. नीट पाय पेपऱ्या नाकाचं पाय तो आवाजीच हा उद्या नको रे जरा मा नाकाला शेंडा आहे शेंडा आहे म्हण काळा आहे पण पाहून घे तुमचं फक्त हा. थोबाड चालत थोबाड बाकी काही येत नाही नितळ तुम्हाला. चेहरा आहे मावाला बरं ते जाऊ द्या मरू द्या या बाय बाकीचं काही ना भुकत बसू नका मी काय सांगते बरं ते वांगे चोरीला गेले रात्रीचे हा नेले असतील भाऊ बांधाने हा ना? कोण नेणार ते मेले खोटे त्यांना आपलं पावत नाही एवढे भारी आपले वांगे त्यांना कुठं पावत अरे पण तुला किती वाजता सांगितलं लवकर आवरून तिकडून कडाना बस जाय म्हणून वांग्याच्या हा हा? तिथंच येऊन बसते मी. आणि तुम्ही खूप बसते घराच्या अंगून दुसरं आपल्या मला काहीच काम नाही काय हा? यायला उन्हाळ्याचे वांगे लावले बरं, मी काय म्हणते ऐका काय आता या बा तुम्हाला आहे ना हा. आज आहे ना एक गाव 2 तुकडे करायला लागतील बाय काचे मारले डोकं सट नाही याला तोडीच वाटलं सर याला तोडीच तुम्हाला त्याला काय लेकराला माय करू मग राहिले? काय बरं मी काय शांती हा. आता जाऊ दे बरं ते वांगे जाऊ दे गेले सगळं हा पण अगं आता या पोराच्या लग्नाचा काही विचार करायचा का नाही अहो मग मी तेच म्हणते एखादी पोर पाना हा बरं मी काय म्हणतोय, तुम्हाला असं सांगते 10-12 पुरी येऊन गेल्या या बाय बाहेरचे लोक कोणीच जाणार नाही तुला एक सांगतो इकिनी पास नाही केलं अरे किती मी पाय माय पाय थकले ग जाऊ बरं, जाऊ ते काय झालं माहितीये का ते हा. माव असतं ना मग काही नाही पण येईल काय बोलत मला काही कळत तो वाचता पण नेमकं तो आणले कोणाचं ये कोणाचं आणले मग हे? हो काय हा? बोलू राहिले सांग कोणाचं आणले कोणाचं म्हणजे मा- तुमचंच आहे मा ना नाही. हा? तुम्ही काय कुठं याच्यात मान बोलता? नाही तुला एकच सांगतो आता या बाई, नीट हा. बोलायचं बरं का तुला तुम्हाला आताच सांगते. सांगतो तुम्ही नीट बोला हा. पोरासमोर. हा? हा? हा कोणाचा आहे रे मी तू तू कोणाचा आहे त्याला तू कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे तू हा कोणाचा आहे म्हण कोणा ना तुमच्या दोघांचं हा? आहे, म्हण ना तुमचं दोघंच आहे तू पाहिला होता का मग अहो या बाय मी काय म्हणते आपलं पोर बावळे म्हणून आपण येड्यात काढायचं का त्याला काय बोला अगं बावलाटाचं जाऊ दे मरू दे पण अगं आता त्याचं 40-45 वय झाले आता कोण पोर देणार रे हा किती इंडलो तो पाहिला ना मग किती गोड गोड आहे दिसायला पहा बरं हा? पण पुरी ना मेल्या हल्लीच्या लई आहे हो बरं, जाऊ दे या बाय हा. साध्या हम्म. तो बरोबर आम्ही जुगाड जमून देतो हा 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 करायचं ना लग्न हा कळत ना करायचं सांभाळशील का पुरी व्यवस्थित मग हा हम्म नाही तर मग करू घेशील ना ते म्हणते ना लग्न लावून आणशील
आणि परत तू पळून जाशील कुठं नाही जाणार पुढे हा नाही अहो बायको समजती त्याला. बायकोला जीव लावशील ना दादा? हा तिला काय काय घेशील तू साडी घेईल म्हण ना. साडी साडी दागिने. दागिनी तुला लय उता आला का अर्थ लग्न करायचं त्याचा मी म्हणून याचं 40-45 वय झालं फुकट नाही झालं याचं अरे याला खाव किती रागाव किती याची अक्कल नाही मग तुमचंच आहे ना ते. हा? तुमचंच आहे. तेव्हा आलीच परत माग हा मग या बा, मी काही दात लोकांकडे पाणी नाही साथी का? धावल्या हा मग हा का बसा काही बोलू बरं मी नका. काय आता ऐक हा आता बाय जग तर काय कोणी देणार नाही हा बरं तुला सावतर भाऊ आहे बरोबर हा मग त्याच्या म्हणून पाय त्याच्या पोरगी लागणं जोगती हा त्याच्यावर शब्द टाक तू हा. आणि जर नाहीच मानला तो हम्म. का तुमचं पोर असेल माझी पोर शिकती हम्म. तुमचं पोर बावळट आहे असं तसं ए भाऊ मा पोर बावळट आहे पण मग आम्हाला वाणकीचं एकच आहे दोघायला हा. जेव्हा भावाला बरोबर हम्म. मग तो पुरीचं कल्याण होईल आम्ही आहे ना मागं पुढं पाहायला म्हणा हा हा म्हणजे आता आपण काय करू माहितीये का? हा. बरं झालं तुम्ही आयडिया सांगितली. हा या बाय आता दुसरं तर कोणी देणार नाही. आपलं पोर थोडं भारी आहे. मग जगच कधी त्याला पोर आहे. हा 2 पोरी त्याला. दोन्ही मी काय म्हणते एक पोर मला दे हा. नाही तर मला जमिनी तीसारी. बस कसे बोल जमीन कशी त्याची लागेल तेवढी जमीन आहे. हा मग ही सकाळला जर सोडतो त्याने पुरीच्या याला अडवलं ना मग त्याला आहे ना अशी आडकुट घालायची. लगेच लगेच फायसला त्याचा आज लगेच फायसलं. बाय बरं झालं तुम्हाला लय डोकं आहे हो. मग डोकं लावल्याशिवाय काय मग आता पोरं आपल्याला पिवळं करायचंय हा. जर नाहीच म्हणलं पोर द्यायला तर शेवट आपण जमीन घेऊन टाकू नाही मग त्याच्या भोवती भीतूच आपण. हा त्याच्या भोवती ना लगेच त्याला कोर्टन कचऱ्यान त्याला पार जाम करू का तो असा म्हणला बाई का ए बाई माय पोर घे वाटलं तो पोराला हा. चाल लग्न लावून देऊ. हा बस हा बरं झालं. एकदाच पोर पिवळं करून टाकू आपलं हा नाही वय साध्या लावा. हा त्याने काय साध्या एवढं- तांबूक खातो का जायचा अरे का- अहो, नका मारू त्याला. तांबूक खातो पाहिलं का हा याच्या आईचा नालायक जाऊ याच्या का हा तुमचं पाहत होतो काय? तुम्ही मळीत्या ना काय? ते पाहत होतो. तांबूक खातो रे ऐ, हा? इकडे पाय साध्या. हा. खाशील का खाशील का नाही पैसे कोण देतील तांबूक तुझी मम्मी देते का हे तुझ्या आईची डम म्हणतोय अहो मी नाही देत. मग कोण देत तरी साध्या कोण देत? हा. दादा देतो ना. कोण देतो मी देतो नाही मी देतो पैसे तुला कधी नाही हा कोण देतो पैसे सांग मम्मी देते का नाही मम्मी देते का कुठे बोल करा बोल पटकन नाही हा मग पैसे आणतो कुठून पैसे आणतो कुठून हा सापडले होते मला सापडले होते पैसे किती 10 रुपये. 10 रुपये 10 रुपये हा आणि 2 मोठं करतो 10 रुपये हा अहो ग बसा ना. अहो त्याला सापडले असतील चला दिला असेल कोणी ते तिकडे पारावर. त्याच्या 5 चपला सुद्धा नाही शांती आहे. अरे हा, अरे साध्या, त्या अरे तिकडे- का चव घालायला निघाली तुम्ही मावाली हा गप ना काय हे गळ्याचं थोडं बंद कर ना किती बळस हा? काय बाबा. तुला झालंय काय पोराला चपला घे म्हणलं तर नको मग ती लेखनी कार्टे न म्हणलं इकडे नळ्या बिळ्या जोडा ते नाल्या गेले जसे गावात गेले का पण हितीच नाही आणि एक ठेवलं आपले उचलत नाही लाईट याचा टाइम झाला येईल का ना काय झालं जरा काय नाही बा. दगड बिगड गेला तो ठाकायला तसं नाही चालकांचा राबळा नाही पॅक करून ठेवलं निघाले तशी निघाला तुम्ही काय शांती हा चला बरं चाल रे घरी नव्हता तो मला जायले चाल मामा कालोय बर का आपण. हा आणि थांब इकडे ये. अरे जो हात इकडे राम राम सोय रे राम राम दास गा काय चाललंय काय नाही पैप जोडायचे चालू दे बा तुमचं काय ना खाटाखाटी काय पैप इकडे काढायचं आणि इकडे घालायचं आहे ना तर नेमकं काय माहिती का हा पोरं गेले लग्नाला हा मग म्हणलं ये वावर ओरलं कोण यायचं ना बस ना ये का आज लय लांबी आहे ना केला हा बता बरं आहे का भाऊ? लय हा, येईल बरं, नव्हतं हं. तुम्ही बाई काय ऐका ना म्हणत तुम्हाला यावं लागेल म्हणलं येतो तोच काम आहे म्हणलं जाय तुला जायचं तर मला काय तिथे यायला पटा आता बरोबर तुला तर काय बहिणीची आठवण येत नाही. मग आठवली की मग म्हणले चला आता आपणच जाऊन पावा. तू लय आता फुगला तुला लय शेती वाडी नाही झाली. नाही तसं काय नाही शेती अरे मग वाडी. फोन तर करायचा ना राव सोय रे असं काय हो आता फोन आहे आता काय काय कामात करायचं बोगस काय काय फोन करू हं? नाही जमत आहे, तुम्हाला यायला जमत नाही ना तर फोन बातचीत करायची बहिणीशी मेवणीशी हा बस आहे ए अरे इकडे बसता याच्या आईला हा एक आहे ना आरचा अहो तिकडे बसला इकडे बस मम्मी जवळ हा नाही नाही हा बस ना बस बस मम्मी जवळ बस बरं आज काय लांबी आहे ना केलं
काय तुमची बहीण मध्ये चला म्हणून येऊ जाऊन इतकं त्यांच्याकडून लेडीच गेलो नाही मग आहे ना मी घरी गेलो होतो पोराला सांगतो. तर माझी बहीण होती घरी. हॅलो, अरे मी काय दो गणप्या, अरे तू आती आली ना, मटण बिटन आण ना तिला. हा मटण आण माझा, तुझ्या मामाला कधी कोटर ए बिटर मटण नको, मी काय रात्रीच म्हणते? खाल्ले आम्ही. हा आम्ही ना खाले रात्री, एवढा टाइमही नाहीये, थोडं महत्वाचं बोलायचं होतं हा तुझ्याशी. बोल ना बोल का. हा मला माहिती तू हा तू काय बोलणार आहे ते मला माहिती. आता म्हणजे तुला कस काय माहिती मी काय बोलणार. आता मला माहिती पोर मोठं झालंय ना. हा आईला मी ना ते शोधत आहे. तो बरोबर मामानातलं मी ओळख. आहे ना, मी 7-8 जणांना विचारून फोन करू विचार पाहिला हा. का मा भाषेला कधी पोरगी पहा हा पोरगी पहा म्हणलो. तर मग आता मी लय जणांना कॉन्टॅक्ट केलं म्हणलो भाषाचं आमदा करून टाकू. हम्म. आणि मी त्याला पोरगी पाहतो. हा का म्हणजे तू दुसरी का पाहतोय. हा काला दुसरी का पाहतो, तो आकडे 2 पुरी आहे. हा आणि ती मोठी कायची? सवी पण आता ती ती शाळेत आहे ती. सविता देऊन टाक ना मग मा याला ये पटत का ग बाई तुला. सध्याला. हा का बरं पटत का म्हणजे. आता तुझ्या पोराचा अवतार कुठं मायपुराचा अवतार कुठं. का बरं त्याला काय झाले, त्याला नाक नाही का, डोळे नाही का, कान नाही. हा? हा? किती गोर गोंट आहे, दिसा किती गोड आहे. त्याचं कॉइन बॉक्स काय मोकळच आहे. आणि मायपूर करी का नवरी. नाही 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 सोयरी तुम्ही असे का बरं, तुमचाच बाचा आहे ना. बस. नाही नाही बाचा तुमचाच आहे ना, तुमच्याच बहिणी झाला ना. हा? हा? ते का काही लोकांचं लोकांचा आणलं का धरून आम्ही हा? नाही, हा? हाय, बहिणीचं. नाही हा, मग नाही नाही मग तुम्ही असे नाव का बरं ठेवू राहिले. मी काय मग म्हणतो, तुमची पोर द्यायला काय हरकत नाही, आहे. आता माय पोर शिकेल पोर नाही आहे. नाही मी काय म्हणते, हाय थोडस बोलत नाही बा, थोडं हाय स्वभाव शांत. शांत स्वभावचं आहे. कामधंदा तर लागेल तेवढं करत ना ते. अगं बाई तो म्हणणं सगळं खरं आहे. आणि मी आहे ना सांभाळून घ्या. पर माय पोर आहे ना अजून 5 वर्ष लग्न करत नाही. का अरे भाऊ ऐका जा शिरपत तिचं तू, इंजिनियरचा कोर्स चालू आहे. हा का आम्ही करून शिकून आम्ही. हे बाय मी काय म्हणतो हा बाई, बाई हम्म. तुम्हाला बी ना, तुम्हाला 17 मला 18 काय रस्ते मोकळी. तुम्ही बिंदास कुठे पा, खर्च मी करीन मा भाषा करता. या बाय तू आहे ना आता लईच पुढचं बोलायला लागला बाबा. काय मी काय म्हणते, तू मला पोर देणार नसेल ना, तर मला आहे ना जमिनी 30 लागल. अरे पण तो पोर लायकीच आहे का तेवढं महापूर्व लग्न करायला. ए म्हणजे तू का लायकी काढून राहिलाय का मा. हा? हा? म्हणजे दाजी समोर लायकी काढतो काय. माझं माय पोर किती शिकेल. म्हणजे आम्ही बिकार चोट वाढतो का तुला. म्हणजे काय आम्ही- बिकार चोट वाढतो का तुझ्या आईचा नाला बोलता नीट बोलायचा जरा. हो तुला इकत घेऊन टाकेल भाड मी काय खाऊ. म्हणते, हा शेणाका देऊ बाय. बसा. किंमत आपल्याला- करतो का मावाली. हा दाजी तसं नाही किंमत नाही, माय पोर शिकेल. तो बहीण सारख्या 17 उभे करील मी नालाय का 27 पोरं काढील. हा ये नको समज मला. आई एकच लग्न हा. करा 27 काढा. मी काय हा म्हणते, बोल आता इकडे पोरं काढाय आले तू का आता मी? उद्याच करू अशी ठेशील तुला सांगतो. हा येऊन गेल्यावर आले का माव लगेच? हा काय म्हटली मला चला सांगा म्हणून. हा भाड खाऊ काय बोल राहिला मला काय बोल राहिला. हा शांत बसा, मी सांगते याची ना. लायकी का बा पुढे बोलायची. ए, हा भाऊ या आईचा डायलॉग मी काय जावायचे. म्हणते, तुला हसता माशा पाहायचा हा? होता का? तमाशा का? तू या बाय मला सांग, एक तर पोर दे नाही तर जमिनी 30 दे. हा बाई हा, बाई हा, तू आली ना, हा. हा बाई तुला लागलं मी मस्त खर्च करेल. हा. मस्त उंडा भांडा दिली यांना, यांना नवरी भेटत नाही तरी मी उंडा दिली. या बाय ते मागचं गेलं, आता सगळं झालं ते मा आई बापानी दिले, तू तेव्हा लहानच होता. मला ते सांगू या बाय. आता अरे बा लागला बाई तू अंडरपॅड होता तू काय शिकतो मला. मी काय म्हणतो, बा जमीन- पुढे यायचा नाचायचा. जमीन तर तुला भेटू शकत नाही, तुला चुली बांगडी देईन. आणि माय पोर काय तुझ्या पोराला देऊ शकत नाही. ए, नाही देऊ शकत ना, नाही. मला हिस्सा दे जमीन. बाकीचं मला आता आहे ना काहीच भांडत दांडा करायला लावू नको. नाही तर मी तुला पुढची पायरी दाखवील बाबा. कंची मी आता एवढ्या दिवस गोड बोलले, आता मी गोड नाही बोलणार तो अशी. हा ते म्हणजे आता जर आता माय पुरते जोडा नाही बसत नाही ना. नाही मी डायरेक्ट वकिलाकडे जाईल. हा मी मग कायद्याने लढल, चालेल वकिलाची का? मला दबके नको तू. नाही मी कायद्याने लढल मग तुला सांग. लढ लढ काय झालं हा? लढ ना. म्हणजे तुला पोर नाही द्यायची. म्हणजे मग तू आडपर झाली का आडपर झाली नाही पोर नाही द्यायची. तू आडपर झाली अरे का? पण तुला का तुला लोकल द्यायची का लोकांना पोर. द्यायची का? हा हा? तिरतल द्यायची का घरच्या ठिकाणी बहिणीला सोड ना. अरे तिची इंजिनियरचा कोर्स चालू आहे. अहो, इंजिनियर असू दे ना, मी शिकविते ना तिला पुढे मग. हा. हा मग काय नाही, घरात वाघिणीचं दूध नाही, फक्त खायला नको. मी खाणं नको, पाहिलं प्यायला तो नको, पोर आहे ना नको. डाब्याला गेला तरी ते संग डाबा येत नाही. आता काय करावं भाई. तुला त्याच्याशी काय करायचंय. तू पाहिले ते रोज माघारी. तू पोर चांगली सांभाळली म्हणजे बस ना, आम्ही नाही आहे नाही, ना. थांब काय तू माघारी पाहिले का रोज. मी काय होतो माय फोन मी देऊ शकत नाही तू. का ग त्याला तेवढे पाठवते संघ घेऊन. अहो तो घालू कला कसा बाडकाव बोल राहिला मला अहो, इकडं. तो हा? बिस्लरी नेतोय ना पाण्याची. सध्या हाय. पाण्याची तुझ्या आईचा नाला एकदम नेतोय अरे तो. अहो काला इज्जत हा? घालते तुम्ही. गप बसा ना. आईचा नाला तो यांना इज्जत घातली याच्यात दगडच घालता. अहो खरे काय करू- काय रे नेतोय तू. अहो मी काय हा? म्हणते, गप बसा ना. हा? नेतोय तो पाणी.
त्यांचं पाणी हा? मी काय म्हणते हा? 2-3 दिवस माग माग थोडं हे करायचं नेत नव्हता मी त्याला मारले जरास नेतोय तो आता नेतोय ग बसा 42 वय झाले त्याचं खाला हा? इज्जत घाली त्या खाला घाली तो ए भाऊ तुला काय कर हा ग बस काय करायचं तुला बाई मला पोरं देता येत नाही हा. हा? आणि जमिनी देता येत नाही नाही ना चला उठा करतो आम्ही काय म्हणजे करायचं चिंगारला काय तू हो हे बाई, चिंगारला काय करा मी तुम्हाला काय काय म्हणू करायचं राहिले करा. तुम्हाला काय देणार करा हो. काय देणार नाही थांब कशा आता चिंगारला काय काय देणार करा काय जरा हम्म. पाय बर का दाजी अंगातले कपडे राहणार रे अंगातले हो, दाजी जा. भाकर बांधून यावं लागेल कोर्टात दाजी घरात राहू दे तुमचं लग्न जमलं ना तुमची जे हाय झाली तुम्हाला अंडरपॅन्ट नव्हती जे माझी अंडरपॅन्ट तुमचं लग्न लागेल जरा ठेवा हा का हम्म. नका लय उत येऊन देऊ तुम्हाला मग आता तुला काय भाषाला द्यायला जड झाली काय तुला तुझी पोर त्याचा जोडा बसत नाही ना काय जोडा बसत नाही इंजिनियर आहे मग थांबतो रे मी 2 वर्ष हा, वाटलं मस्त तर. वळीतोय. मी काय तर 2 वर्ष थांबतो की 2 वर्ष काय नाही नाही हे बघ ए शिरप्या मा पोराचं वय आज 42 झालंय ना तर मी 42 वर्ष थांबलो अजून 2 वर्ष थांबतो सांग पटकन शब्द दे दोन पोर काय द्या अजून 4 वर्ष थांबू हा. फक्त हा. पोर दे देतोय का नाही पोर सांग. देणार आहे का रे तू नाही द्या ना मी तुझ्या पोरला पोर अरे नालाय काय तू मी काय हा म्हणते बघा बाड खाऊया हे ऐका ना हा. ते काय ऐकणार नाही हा. तुम्ही चला आपण बरोबर नाही आता करू. जिरतो जातो मी हा, नाही, आता जिरवायचं. नाही आता लढत तू मा सांग आता झाली तू लढ आता जमिनीतही हिस्सा नाही देणार मला नाही जमीन काय बरं का बरं चहा चला. तू आता गप्प ऐ. मला बाबराव माते बरं का ए, शिरप्या तू काय माहिती की बहीण नाही नाही ना तू पोट खाली येईल बहिणी हा का हा बहीण म्हणजे हा पोट खाली येईल बहिणी वा रे वा हा तोय बापाचं अरे कोणाचा असं व्यवस्थित राहिला बस तू हा. विषयाला तयार राहत हे जरा ठेव हा पोटा खाली येईल नाही हा. आमचा बाप एकच आहे ना दोघांचा बी हा बाप एकच आहे ना परीची आई दुसरी नाही पोट खाली वा रे येईल वा आई दुसरी झाली म्हणून काय झालं हा. बाप तर एकच आहे ना तू 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 पहिल्या घरची हा हा वा रे वा हा. बरं माझा- तो वापर केली मग तुझा जेवढा हक्क आहे ना या इस्टेटीत तेवढा माझा पण हक्क आहे पण चला हो. आमच्या खाणी असे असे झाले नाही वा रे वा हा. तुमची खानदान अशी नाही म्हण जा झाली का नाही आम्ही करतो गाठ बरोबर. घेते तो आता माशी हा बरं बरं मला बाबराव माते ध्यानात राहू दे कर तुला काय करायचं कर हा करतो करतो चल चला. ए चाल ना गोंगाळ पारशातली हाय फार चव घालवली सरे, रस्ते. हा? खाला त्याला हा? मारी त्या हा अरे तवाच झाला तवा तुला म्हटलं तो मोरीच्या वालात घाल हा ना ही वेळ आली नसती झालं ना, हा? तुम्हीच फायदा करेल ना तो चला आता मला पुढचं बोलायला लावू नका हा? चला आणि त्या नालायकाजवळ मला बोलावलं तो हा सर अरे आज कोणत्या तारखे कोर्टामध्ये ते 302 ची ते कांगणे आहेत ना त्यांची एक तारीख आहे 498 ती गजराबाई हुंडाबाईची ती एक आहे 379 चोरीची केस गंगारामची केस आहे हिरा 354 विनभंग केलाय यांची फी किती किती घ्यायची फी हा बाकी बाकी किती आहे इथं 302 ची 50,000 बाकी आहे 498 ची 91,000 आहे चोरीची केस आहे त्याच्यामध्ये 1 लाख रुपये बाकी आहेत अजून आणि 354 ला आहे ना 2-3 लाख 3 लाख बाकी आहे अजून अच्छा ठीक जे टोटल total टोटल मारून घे 7-8 लाख झालेले आहेत आता हो. आणि पैसे जमा करून घ्यायचे हो हा? ते मी मला- माझ्या अकाउंटला जमा करतो हो. आणि तुम्हाला कॅश देऊन हो. टाकतो मी हो, तसं हा? हो. कारण कसं आहे हा मला डायरेक्ट नाही मागता येणार ना हा नाही नाही ते मी करून घेतो बरोबर चला ठीक आहे. हा आले का सांगा मग हो आला का लगेच मी कळवतो तुम्हाला बाई ये पोर काय कावाचे गेले संडासला अजूनही ना हं? एक तर ते वकिलाचा फोन आला होता वाट पाहत बसेल तिकडं मा भाऊ येऊन थांबेले काय काय तू इकडे बसली तू मला म्हणा वकिलाचा फोन आलाय मग तू काय करू राहिली इकडं अहो या काय वकिलाकच आता तुम्हाला तुम्ही म्हणा मी येतो मागून तो संडासला गेलाय ना कुठं या इकडं गावात गेलाय आयले या पोऱ्यात तो घेतलंच का आलं सगळं त्याला अहो राहू द्या संग त्याच रस्त्याने हागत सारखं जाऊ द्या बा नका तुम्ही पोराची हे? सारखे हाडाहाड करू राहिले तुम्ही एवढ्यामध्ये हे हा. ते इथलं काय पाणी नाही लावली त्याला इकडे अहो गप्प बसा ना कायला काढी थांबी त्या बा- त्याला येऊ द्या बाहेर येऊ द्या एकदम म्हणजे आता इकडे तमाशा करायचा आहे का हा त्या वकिलाचा फोन आला पटकन जायचं ना मग आपल्याला टाइम झाला चाल ना आ, तो काळ तोड्यात शिरपे तुला माहिती ना तो सध्या- निघून गेला ना हाय सध्या चाल ना बाबा काय रे गपरा अरे चाललंय का तो हा झाले जा तू आहे अहो, चेटी सावर येतोय काजू हा अहो निसू द्या ना चड्डी काय फरक पडतो तुम्हाला आईला या पोरानं फार चौघाती साथी मावाली हळूच ये तू तो सारखाच हा चला चाल रे ए पाणी नेलतं का अहो ग बसा हो नेलं होतं त्याने चला. यायला आता तिला वकिलाच्या अगे शाते
ये ना काय झालं मला आलेच तर एक आई पालथ्या पायाची आणि तिला तो पोऱ्या झाला आणि काय कौतुकाने घेऊन येणं ती पाय सारखा हा. आता ते हागायला गेलं रस्त्यावर गावामध्ये. आता त्याला पाणी दे लवली दे आता वकीलजवळ उभं करायचं म्हणलं ना वाशिव हा. आईला काय अवघड करतोय. नाही आता या शांती राहील आता घरी गेल्या ना दाखवतो जाता थांब. चला शिरपतरावची ना एवढी एक राहिली फक्त नोटीस. ओ शिरपतराव, शिरपतराव, शिरपतराव. काय आहे का नाही तुम्हाला? हा? ही नोटीस आहे तुमची एक एवढी आली पोस्टाने. कसली नोटीस? वाचून दाखवू का? शिरपतराव हिंडपिरे मीच आहे. यांना कळवण्यात येते की शांताबाई हिंडपिरे यांना जमिनीत हिस्सा मिळण्याबाबत शांताबाई हिंडपिरे? त्याचं नाव हिंडपिरे आणि सासरचं नाव हागवणे नाही पण असं नाव तर बरं ठीक आहे पुढे चला. असं याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर तुम्हाला बारीक दिसत नाही हो मला जरा. तुम्हाला चंबर नंबर 305 ला तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणजे काय ते ना उद्या केलं का? हा तुमचा अर्ज. हा काय तारीख आहे? लय मोठी केस पडेल तुमच्यावर. तुम्ही ना एक काम करा बरं का, तुम्ही वकिलाकडे जा आणि जागेवर विषय क्लिअर करून टाका, नाही तर लय मोठी केस पडेल तुमच्यावर. हा येऊ का मी? तारीख आजचीच आहे ना? हा तारीख आजची पडली ना? तारीख नाही पडेल अजून. नोटीस पडली आहे. तुम्हाला अजून तुम्हाला ना कोर्टात याच्यात बोलून घेतील चेंबरला, वकील चेंबरला. आणि तिथं बोलवल्यानंतर कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं काहीतरी, नाही तर तुम्हाला माग पडेल बरं का. नाही काय नाही लगेच कामाला लागलं. हा काय चहा बेगा? हा चहा बेगा? नाही आता 90 मारत टाइम झाला आता. चला येऊ का मग? मस्त तुम्ही सरकारी सेवा करता मग. अहो नाही आता लय अभ्यास केला तवा कुठं हे दिवस पाहायला भेटले. 90 प्यायला चालेल म्हणलं मग. पेट्रोलला परवडत नाही, पेट्रोल देत नाही शासन, माहितीये का नाही, तुम्हाला? पाय पेटायचं 90 प्यायचं पाय पेटायचं काय नाही. हा बस तेच चालू आहे आणि सध्या. असं काय आपल्याकडून कधी अर्धी पिऊन जायचं? नाही काही नाही, मला ते इंग्लिश लागत. वकिलाचं डुकरे वकील डुकरे वकील डुकरे वकिलाचं नाव असं आहे तुला सांगतो. फार हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत केस चालला त्यांच्या. एवढा हुशार हा वकील समोरचा वकील बोलतच नाही मी काय अजिबात. म्हणते हा. त्याला म्हणायचे बाबा 2 ऐवजी 4 घे, हा हा फायनलच कर. भले आपण एखाद्या बेगा ओपन वकिलाचं पुरं करू. मी बी ना हा. तो मला काय म्हणलं माहितीये ना, तू माई सावतर बहिणी पोटा खाली येईल, तू का माई सखी बहिणी. हा ना त्या बाडकाला बोलायला तरी वाटलं का असं? हा, मी नावाची शांती आहे. मी त्याला सावतर बहीण कशी जमिनी ती हिस्सा घेते ना तेच दाखवते त्याला मी. चल. हा, चला. तो सध्या कुठे? ए तुझ्या आईचा नालायक जाऊ चालला. माग काय करतोय? बसा ना. माग काय करतो? माग काय करतो राहतोय? हा? मेल्या या मेले तुझ्या आईचा नालायक जावायचे. तोंड दाखवाय आणि मला जागा ठेवली नाही. याच्यामुळेच याचं लग्न व्हायना. वकील साहेब हेच का मालपूर हा येच. आता ग बसा ऑफिस मध्ये आले. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. डुकरे वकील आलास ना? हो ओके शांत हा. येच डुकरे वकील. नमस्कार. ए थोडा माग रे पुढे ये ग तू. ते थोडी आम्हाला सांगायचं तुम्हाला केस बद्दल. कसली केस? जमिनीची जमिनीची. हा. ये म्हणजे ही माझी बायको आहे. तर हिला सखा भाऊ नाही, बर. तर हिला सावतर भाऊ आहे. तर आम्ही ना त्याच्याकडे गेलतो. आमचा मुलगा आहे हा. तर त्याला म्हटलं मुलगी ती तवाली. तो नाही म्हणला. आता आमच्या पोरात झालंय वय थोडं. अगं थांब ना काय होती. अहो ते काला सांगत त्या पुरीचं मग? फक्त ईशाचं बोला. असं करता का? बरं असं कर. तर ते काय झालं आम्ही तिघही आम्हाला तेवढाच मुलगा आहे. तर आम्हाला ना त्याच्याकडून हिस्सा घ्यायचा आहे या बाईला, माझ्या बायकोला. तुम्हाला सांग का वकील साहेब, मा भाऊ आहे ना तो सक्का भाऊ नाहीये, हा सावतर भाऊ आहे. सावतर भाऊ म्हणजे कसं? म्हणजे कसं माहितीये दोन का? आई आणि एक बाप. हा पण बाप आमचा एकच आहे ना, मग मला हिस्सा भेटेल ना त्याच्यात जमीन. हा रक्त एकच आहे त्यांचं. वडील एक आहे ना? हो, बाप एकच आहे. तर ते वकील साहेब तेवढं फक्त निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे. पैशाची काही चिंता हे बघा वकील साहेब, त्या भावाचं नाव काय? शिरपत हिंड फिरे. हा हिंडपिरे. लिहा ना त्याच्यावर ते शिरपत हिंड फिरे. तुम्ही त्याचं काय
दिसत नाही काय आणला राजीव हा सर. यांची वाली संपूर्ण माहिती घ्या. हा. त्यांचे अर्ज करून घ्या, वकीलपत्र करून घ्या आणि फी पण जमा करून घ्या. चालतं. फी किती घ्यायची? फी आता तुला माहिती नाही का रे, बाकीच्या लोकांकडून आपण किती घेतो. चालतं. ठीक. हा सांगा, नाव सांगा तुमचं. हा घ्या शांत. जरा जरा दूर व्हा. इथे कुठे आला? काय वास येतो का? अहो, नाही नाही, वास येतो का? जवळ नाही यायचं, जरा दूर उभे राहा असं मी बोलतोय. इकडे इथं सारखं मी पैसे घ्यायला नाही वास येत तुम्हाला आहे ना? अहो तुमचं थोबाड बंद करा ना, जिडे गेलं तिडं. हा इडच हा, राहू दे. सांगा, नाव सांगा. हा, शांता हा बाबूराव हा हगवणे. हगवणे. हो. बाबूराव हा अहो मी काय म्हणते ते मी माझं माझं नाव नाही त्याच्यात उतर्यात. त्याचं काय समज ये बांधून राहिले ना. मग तुम्ही कशाला मोठमोठ्याने बोलताय? बायको आहे माझी. मग त्यांनी बोललं पाहिजे, तुमचा अधिकार नाही बनवते तिथे. हो हो बरोबर आहे. सॉरी सांगा बरं का सांगा दादा. तुमचं नाव. हा शांता हा हा बाबूराव हा हगवणी झालं का? ओके. हा. हे माहेरचं नाव आहे का सासरचं नाव आहे? हे सासरच आहे. अच्छा. हा आणि उतर्यात हेच नाव लावेल. उतार्यामध्ये. हो हो बर. काय कंप्लेंट सांगा काय? हा हा गट नंबर घ्या. गट नंबर घ्या. गट नंबर घ्या ना सर. 6162. हो तुम्ही तोंड बंद करा, मी सांगू राहिले ना. कवा घ्या हा सांगा. 61 बस 62 हा 254 हे 3 गट आहे. ओके. हम्म. हे तुमचं नाव नाहीच आहे? नाही नाही आमच्या भाऊ बहिणीचे सगळ्यांचे नाव आहे त्याच्यामध्ये. आपण मला हिसाब ये बा 6162 आहे ना. हे तुम्ही दोन कशाला उड्या अहो, मारताय? मला माहिती ना आम्ही गेलेलो आहे ना. हिनं मला दाखवले सगळे. असं काय करत्या? अहो पण मी सांगितलंय ना आता पण गट बसा ना. ऐका तुम्हाला काय सांगतो 6162 आहे ना. हे दोन मोठे गट आहे बरं का. हा ये ना ये 12-12 एकरचे हा गट आहे. हे दोन मोठे गट आहे. आणि हा आहे ना छोटा आहे. हा 8 एकरचा आहे. हा छोटा आहे तो. लय जमीन आहे लागेल तो. हम्म. हे कुलतं एक जावं आहे काय तुमचं? हा? कुलतं एक जावं आहे? कोणता? नाही, जावई नाही भाऊ आहे मा. अहो आम्ही नवरा बायको आहे. हा मी एकच बहीण आहे तो एकच भाऊ आहे. पण तोय मी सावतार ना, आहे. त्याची सावतर बहीण आहे मी. त्याच्या हायचा काळ गांड जावा त्याची. हो तुम्ही कोणासमोर बोलताय अहो तुम्ही? शांत बसा ना वकील हो, तुमचं घर आहे का हो इकडं? हा ते घरी ऑफिस तमाशा बिफिस काय करायचा ए, अरे घपला घपला. त्याला काय सध्या तेव्हा ते हातात बायकाच सामाय. सध्या इकडून ये तू. हा? हा, ये इकडून. हो हे बघा मॅडम. उठले का सारखे हो, शांत पोराला मॅडम. मारित राहते. हे बघा 61 नंबर 62 नंबर 254 हा हा हा. तुमचं नाव आहे याच्यामध्ये. हा हाय हाय. आला? शांता जोडे होतं ना पहिलं हो. आडनाव. तिकड हा हा गवणे आता लागलं. आगा ना हा. ठीक आहे. हाय आम्ही नोटीस पाठवतो त्यांना. हो ते आले का आम्हाला फोन रेट सर करा. काय होतं तुम्हाला? हा नंबर सांगा तुमचा. घ्या. तो देते का मावाला? द्या तुमचा सारखं थोबाड चालत आहे. घ्या 95 हा 95 72 72. 65. ठीक. निघा तुम्ही, आम्ही कळवतो तुम्हाला. मम्मी आगार जाते हा हागाय जाते. काय हा गा- काय काय होतंय? अहो त्याला संडास लागली. तो याला काय खाऊ घातलं? अहो काहीच खाऊ नालाच व्हायची का? हा? हो, तुम्ही साहेबांसमोर काय बोलता एवढं? अहो जाऊ द्या ना, लागली असेल पोर येते फार चव सांडवली रे शांती. हो मॅडम तुम्ही निघा हा? आता ताबडतोब. हा नाही जातो जा. जातो. याला हागून आण बरे. आणि हागून कुठून तरी. अहो ग बसाव चल रे. हे? हो मॅडम मॅडम काय हो? ते फीच मी काय म्हणते फी देतो ना आम्ही. भरायचे नोटीस पाठवल्यानंतर बाकीचे द्यायचे. अरे बाप. तुम्हाला म्हणजे हिस्सा नेमके पाहिजे नेमके ना? नेमकी फी हे किती बघा, करा तुमचा तुम्ही? नवऱ्याचा आवाज जास्त आहे बरं का. तुम्हाला हिस्सा अहो पाहिजे तुम्ही का? शांत यांना पाहिजे. बसा ना, मी विचारू राहिले ना. आपण वकिलाच्या ऑफिस मध्ये घरी नाही बरं का, सांगते तुम्हाला. तुम्ही तिकडे उभे राहा पहिले. मी काय Side ला, म्हणते हा. माहितीये का, हा. 1 लाख आहे ना, हा. मी तुम्हाला 50,000 देते ती नोटीस लागल्यावर. बरं. नोटीस लागू द्या, आम्हाला बोलवा, मी घेऊन येते मग. चाल चाल हा? त्यांना ताबडतोब आम्ही नोटीस पाठवू. हो हो. काय भावचं नाव काय बोलले तुम्ही? शिरपतराव. शिरपतराव तोंडजोडे का? नाही हो हो हो. इंड फिरे. ते मगाशी या मॅडम तेच बोलल्या, माहेरचं नाव तोंडजोडे म्हणून. अहो इंड फिरे तो शिरप्या. तुम्ही लिहा हो. शिरपत हा हिंड फिरे. हा शिरपत कारभारी इंड फिरे. हिंड फिरे. ठीक आहे चला, आम्ही त्यांना नोटीस पाठवतो, तुम्हाला लगेच कळवतो आम्ही. हा? बरोबर या चालेल. तुम्ही. हा बरं मी काय म्हणते, चला आपल्याला बोलवतील परत. सर हा. से चला. नोटीस पाठवून देऊ आपण त्यांना लगेच. नोटीस तयार केली का? हो नोटीस तारीख आहे. हे काय सही करा. ठीक आहे, शिक्का मारून घे, हा. पोच करून दे. चालतं ठीक आहे.
चला शिरपतरावची ना एवढी एक राहिली फक्त नोटीस. ओ शिरपतराव, 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 काय आहे का नाही तुम्हाला? हा? ही नोटीस नोटीस आहे तुमची एक एवढी आली पोस्टाने. कसली नोटीस? वाचून दाखवू का? शिरपतराव हिंडफिरे मीच आहे. यांना कळवण्यात येते की शांताबाई हिंडफिरे यांना जमिनीत हिस्सा मिळण्याबाबत. शांताबाई हिंडफिरे? हो, त्याचं नाव हिंडफिरे आणि सासरचं नाव हागवणे नाही पण असं नाव तर बरं बरं ठीक आहे पुढे चला. असं याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर तुम्हाला चंबर नंबर 305 ला तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणजे काय ते ना उद्या केलं का? हा तुमचा अर्ज. हा, काय तारीख आहे? लय मोठी केस पडेल तुमच्यावर. तुम्ही ना एक काम करा बरं का, तुम्ही वकिलाकडे जा आणि जागेवर विषय क्लिअर करून टाका, नाही तर लय मोठी केस पडेल तुमच्यावर. हा, येऊ का मी? तारीख आजचीच आहे ना? हा, तारीख आजची पडली ना? तारीख नाही पडेल अजून. नोटीस पडली आहे. तुम्हाला अजून तुम्हाला ना कोर्टात बोलून याच्यात बोलून घेतील चेंबरला, वकील चेंबरला. आणि तिथं बोलवल्यानंतर कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं काहीतरी, नाही तर तुम्हाला माग पडणार का? नाही नाही काय नाही काय नाही लगेच कामाला लागलं. हा, काय चहा बेगा? हा, चहा बेगा? नाही आता 90 मारत टाइम झाला आता. हा का? चहा अच्छा. चला येऊ का मग? मस्त तुम्ही सरकारी सेवा करता मग. अहो नाही नाही आता लय अभ्यास केला तवा कुठं हे दिवस पाहायला भेटले. नाही 90 प्यायला चालेल म्हणलं मग. पेट्रोलला परवडत नाही, पेट्रोल देत नाही शासन, माहिती आहे का नाही तुम्हाला? पाय पेंटायचं 90 प्यायचं पाय पेंटायचं काय नाही. हा बस तेच चालू आहे आणि सध्या. असं काय आता आपल्याकडून कधी अर्धी पिऊन जायची. नाही नाही काही नाही, मला ते इंग्लिश लागत. ते 50,000 आले. आले का? हो बरं ठीक आहे, त्यांना बोलून घ्या मग फोन करून. हो चालेल चालेल, लगेच फोन करून बघा. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. हे नोटीस आले आपल्याला. हो ठीक आहे, जमा करून घ्या आणि त्यांना माहिती द्या. सर हे शिरपतराव हिंडफिरे आहेत हे. मीच आहे. हो त्यांना कल्पना द्या ना. हे वाचले नोटीस हा, प्रॉपर वाचते. कशा करताय काय ते. मग तुम्ही रेडी आहेत का? का असं होतं काही? काय असं होतं काही? जरा येईल थोडं तसं. त्या साईडला वाकू नका जास्त. काय होतं का? नाही नाही माझी बहीण आहे ना ती पोटाखाली येले. पोटाखाली कसं काय म्हणता येईल? नाही पोटाखाली चालते ना. अहो वडील एकच आहे ना. नाही वडील एकच आहे पण ती दुसऱ्या बापाची. नाही वडील एकच आहे, त्याच्यामुळे रक्त एकच आहे. ते कायदेशीर हिस्सेदार तुम्हाला होऊ शकते. ते मी काय म्हणतो 2 सोडून 4 घ्या पण या कार्यक्रम जागे. बरं का वकील साहेब काय देणं होऊ शकतं का ते? मग होईल ना. बरं मी काय ऐका ना, हम्म. मी तुम्हाला काय आहे तसं मिटतो पण तुम्ही तो पेजवर राखेल ओतून टाका. बरं बरं ठीक आहे. मग समोरच्या पार्टीला बोलून घ्यावं हा लागेल बोलून घ्या ना, आपल्याला. काय अडचण नाही. राजू, हा सर. ते समोरच्या पार्टीला बोलून घ्या हा आणि करून टाका कॉम्प्रोमाइज. ठीक आहे, लगेच फोन करतो. साहेब लय डोकं खाते हो लोक. एक मिनिट शांत बसा. हा हॅलो, शांता हगवणे का? हो हो, कोण हा, बोलताय? मी वकील साहेबांच्या ऑफिस मधून बोलतो. त्या दिवशी तुम्ही आला होतात ना. हो हो, आले होते. हा मग तुम्ही या ताबडतोब ऑफिसला. तुमचे भाऊ आलेले तिथे. अच्छा, आले का ते? हो हो लगेच या, ताबडतोब या. बर लगेच येतो आम्ही. हा. हा या लगेच. हम्म. साहेब ते येत आहेत, 5-10 मिनिटात येतीलच ते. थांबा तुम्ही, येत आहेत. काय चहा व्या सांग. हा जरा साईडला या. बरं. 4 लाख सांगितले. अरे 5 घ्या ना लगेच जागा मिटून टाक. तुम्ही साहेबांसमोर काय बोलताय एवढं मग तुम्ही? नाही नाही बरोबर आहे. तळ पाहिजे कमाई मस्त का जायले.
ये पोर काय कावाचे गेले संडासला अजून येईना. हं? एक तर ते वकिलाचा फोन आला होता, वाट पाहत बसल तिकडं. मा भाऊ येऊन थांबेले. काय काय तू इकडे बसली, तू मला म्हणा वकिलाचा फोन आलाय, मग तू काय करू राहिली इकडं? अहो या काय वकिलाकडे जाता तुम्हाला, तुम्ही म्हणा मी येतो मागून. तो संडासला गेलाय ना, कुठं या इकडं गावात गेलाय. आईला या पोऱ्यात तू घेतलंच का आलं सगळं त्याला? अहो राहू द्या संग. त्याच रस्त्याने हागत सारखं. जाऊ द्या बा, नका तुम्ही पोराची हे? सारखे हाड करून राहिले तुम्ही एवढ्यामध्ये. हे हा. ते इथलं काय पाणी नाही लावणी त्याला इकडे. अहो बसा ना, कायला थांब काढी त्याला येऊ द्या आता, बाहेर येऊ द्या एकदम. म्हणजे आता इकडे तमाशा करायचा आहे का? हा, त्या वकिलाचा फोन आला, पटकन जायचं ना मग आपल्याला. टाइम झाला, चाल ना. ये तो सा- काळ तोड्यात शिरपे तुला माहिती ना, तो सध्या- निघून गेला ना. हाय सध्या चाल ना बाबा. काय रे? गपरा. अरे चाललंय का तो? हा चालेल तुया अरे चेटी चेटी सावर येतोय काजू. हा, अहो निसू द्या ना चड्डी, काय फरक पडतो तुम्हाला? आईला या पोरानं फार चौघाती शाती मावाली. हळूच ये. तू तो सारखाच. हा चला चाल रे. ए पाणी नेलतं का? अहो ग बसा हो, नेलं होतं त्याने. चल. यायला आता तिला वकिलाच्या अगे शाते शाते ये ना. चल शांती चल. त्याचा हात धर जरा. 4 लाख सांगितले, 5 लाख द्यायला तयार आहे. आता पुढे जाऊ नको देऊ. आता येतीलच त्यांची पार्टी. साहेब पैसे किती का पण नाही आपल्या कोण देऊ. हो, त्या गोष्टी माझ्याशी करा, साहेबांसोबत नाही त्या गोष्टी. साईडला वगैरे साहेब किती नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार नमस्कार. इकडे इकडे उभा राह रे तू. इकडे राह इकडे. काय तमाशा आहे? यांना कशाला घेऊन आला तुम्ही? इकडे. इकडे साईडला घेऊन या यांना. समोर समोर इथे उभे राहा. ते काय झालं, मी त्यांना म्हणले होते तुम्ही नका येऊ, पण ते म्हणा नाही मी येतोच म्हणा. तुम्ही भावाशी बोलून घ्या, काय मिटवायचे काय करायचं ते लगेच ताबडतोब आम्हाला हा. सांगायचे. नाही आता मी आहे ना, नोटिशीत सगळं पाठविले, कशाबद्दल केस आहे, काय आहे, मला काय लागत आहे ते त्यांना समजलंच असेल. आता बोलायची काय गरज आहे? तो ठरवल मिटवायचं का कसं मिटवायचं काय. हा, ते त्याच्यासाठीच इथपर्यंत हा. आलेले आहेत. गोडी गोडीने मला तर हिस्सा तुम्ही देत. तुमचा मुद्दा मांडा त्यांच्या समोर. तुम्हाला सांग का त्यांची फिरली गो खायची वाचतं. या बघा, हे घाणेरडे शब्द इथे बोलू नका प्लीज. काय म्हणला? गु खायची वासना? मॅडम, घाणेरडे शब्द इथे चालणार या नाही बा वकील तुम्हाला. साहेब, तुम्हाला सांगते ऑफिस मध्ये आपण नीट बोलायला सांगा त्याला. तुम्ही हा. पण जरा नीट बोला. बरं तुम्ही विचार करा, हा तिचा पोर आहे हा. आणि माय पोर शिकलेली वकील साहेब, ते मध्ये या पोरेला द्या. हा जर इड हा काय बघा चिठी ते नोट होतोय. माय पोर इंजिनियरचा कोर्स करते, कसं काय द्यायची त्याला? काय? लय नको पुरीचं माझी कौतुक मी सांगू. पोर काढून चूक केली का? नाही पुरीचं कौतुक नको सांगू. महापौर काही येडा नाही, हुशार आहे ते. याच्या हा. करताय ना, या बहिणी करताय ना, लोक पुरीला बायला पुरी झाल्या का त्या पुरी वाहून देऊ नाही राहिले. नको देऊ ना तू. तुमच्यामुळं पोर देऊ नको. मला जमिनीची हिस्सा दे. आता जमिनीचा विषय इकडं, बाकीचं काहीच काढू नको तू आता. हा, मला अर्धी जमीन पाहिजे वकील साहेब. हा माझा भाऊ आहे, मी त्याची बहीण आहे. आमचा बाप एकच आहे, आया 2 आहे. मला निमानी हिस्सा पाहिजे. तो एकटा आहे, मी एकटी आहे. वकील साहेब, मिळेल ही काय मा बापाची नाही, ती पोट खाली गेली. कश काय तुमची पोटात आहे आली दुसरी आहे म्हणजे? आणि माझी आहे दुसरी. तुला ज्या बापाचं नाव लागेल आणि त्या बापाचं नाव मला लागेल. म्या लावून घेतलं, हा, कोणी लावलं? लावून घेतलं म्हण. हम्म. लावलंय ना आता, मग हिस्सा दिला पाहिजे मला. मग त्या लग्नात पुढे केलं. माझी आहे तळपाय सापट केले, तुझ्या लग्नात तळपाय सापट झाले. वकील साहेब पा तळपाय सापट झाले माही हिंडू फिरू. मग ते आम्हाला नका सांगू ते. या बा हे वकील मुद्द्याचं साहेब, बोलायचं. इकडे जर वाद होणार असतील ना, तर केस मला कोर्टातच लगेच जायचंय. हा, हे मला माहित होतं तो असा घरगुती मिटवणार नाही. तुम्ही म्हणा नोटीस पाठवतो, काय उपयोग आहे नोटीस पाठवून? हा, तो काय एवढा सोपा आहे जिरू द्या का? वकील साहेब याची जिरू नाही, द्या. जिरलीच पाहिजे याची. मी बिगा ओपीचं भावाला वाटलं सर, पण विश्वास देतो माझ्या बायकोला जिकून मी. चालेल चालेल. हा. वकील साहेब हातू नका पैसे मागून घ्या. हाताचा रांड का तुम्ही त्याला मारीन, पण त्याचं लग्न होऊ द्या ना. मी सोपा हा, का म्हणजे महापौरांनी काय तो केळीचे हा? बाग कापले का? हा, मग त्याच्यावरून हिस्सा लागतो तुला. काय त्याच्यावरून का आला? माझा अधिकार आहे, मी घेणार आहे. ये तू ये. हा, हिस्सा येते- गेले? हे म्हणजे आलेच आहे रुपया नीट मी. बोल बरं का. हा. नीट बोल. तो समज नाही मध्ये बोलायचा. सांगते बाय. समज तो नाही, बोल. आमच्या हा. दोघांचा समज या बाय. आहे. तू बाड खाऊ, तुला पैसे लागत आहे. बाटली उचल हा? घेतली. तुला पैसे लागत आहे. पैसे लागायचे. हा, मानव- तू बायकोच्या पदराडला पोतो. मा नवऱ्याला लागो नाही तर मला लागो. तुला हिस्सा द्यायची मतलब आहे फक्त. आणि तू कोण देणार आहे मला? कायदा हिस्सा देईल? तू कोण देणार आहे? जे नाहीये. कायद्यानं लढ, कायद्यानं हा, मग लढ. कायद्यानेच लढ बोलवलंय. लढ, कायद्यानं लढ. कायद्यानेच बोलवलंय. हो लढ, लढ. डुकरे, हो डुकरे वकील साहेब सांगा बरं काय. तुम्ही शांतता धरा. डुकरे साहेब, आम्ही आहे ना.
बरोबर आहे की नाही? आहे ना तुम्ही आहे ना मग तुम्ही जर असे इडच भांडायला लागले तर तो कसं काय होणार तुमचं? आम्हाला आमच्या पद्धतीने भांडण लावावं लागतं. पैसे किती घ्या नाही आपण कोण देऊन टाक. हा 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 बरं पैसे देऊन वकिलांचं तोंड दाबू राहिला काय? हा वकील साहेब काय खुणावलं तुम्ही इतक्यात? नाही नाही हे आमचं सहा नोटीस वगैरे या बा तुम्ही काम करणार असेल तर ठीक आहे, नाही तर मी दुसऱ्या वकिलाकडे डोकरे जाते. साहेब तुम्हाला तो 5 लाख दिले, एक जण कोट घालेले, तुम्ही एक जण कोटाची किंमत ठेवा, पैसा मागा पळू नका, एक जण ठेवा. हो आम्ही साहेब. आधी आलोय तुमच्याकडं. हात द्या काय वहिनी एवढे हा का बैल यावर आहे काय टोपी खाली अंधारात बोट दाबून काम करते? हो हा? वकिलांना तोटा नाही जाईल. चला डुकरे साहेब हा. ते आमचे 50,000 मी बोंगळे दिले. वकील आहे तो, हा? बोंगळे वकील का जाऊ? भोंगळ्याकडे हा. जायचं. हो चाल. ते 50,000 आम्ही फोन पे केले आणि ते पैसे आमचे देऊन टाका. म्हणजे तुम्ही काय एवढं दाबादाब करू राहिले काय? टोपी घालून पैसे देऊ राहिले हा? म्हणजे नाही. तुम्ही लाच घेऊ राहिले का वकील साहेब? म्हणजे कायद्याचं उल्लंघन केलं तुम्ही मग? वकील साहेब, कायद्याचं उल्लंघन अहो, केलं. तुम्ही कोट घालून बसले, तुम्हाला लाज वाटते का चोरून हा? फी घ्यायला? म्हणजे तुम्ही त्याच्या कुणा खाते आणि माझ्या कुणा खाते का? हा? हा? पैसे चोरून नाही घेतले. मग? तुमची जी आहे ना नोटीस पाठवली ना हा. शिरपतरावला त्याचे पैसे कायद्याचं घेतले. उल्लंघन करतात, एकूणाला जुळे मिळते. हो साहेब, तुम्ही असं बोलू काय शकत बोलायचं नाही. काय? जशी यांची ए, फी घेतली तू आता तशी खाली यांची सुट्टी फी नाही. घेतली. तुम्ही बोगळे वकील टाकीत आहे ना हा. टाका तुम्ही. मी मावाला मुंगळा वकील आहे मुंगळे? जर चावला ना मुंगळा तर तो भांडण जागी मिटून टाकीन. ऐ, आमचे पैसे देऊन टाका. हा, आम्हाला तुमच्या गावाला नाही तुमच्या या द्यायचे. वकिलाकडून केस नाही, काढून नको, घ्यायचे नको. आम्हाला नको. हा, या असा दुसऱ्या वकिलाकडे नाही नको. या असा पैसे खाणारा वकील नकोय नको आम्हाला. असं. हा हो, म्हणजे मॅडम, दोघा निघा इथून. पक्षकारांकडून हो, पैसे ए, निघा पैसे. इथून. निघा काय नीट बोला थोडस. निघा काय? ए, हा? तुम्ही कोणासमोर बोलताय? काय म्हणजे तुम्हाला पैसे घ्यायला लाज हे वाटते? बघा, तुम्ही मी पैसे आधी दिले आले इथं. यांच्याकडून, आम्ही पण ऍडव्हान्स मी घेतलाय. आधी आले इथं. मी तुम्हाला केस दिली तुमच्याकडं का त्याच्याकडून घ्यायसाठी नाही दिले तुम्हाला? आम्ही काय घेतलं हा? त्याच्याकडून? मग तुम्ही काय दोन्ही घेतलं पार्टी पैसे म्हणजे? घेता का? मी स्वतः आम्ही फी पाहिलं. घेतली फक्त. काची ते जशी तुमच्याकडून फी घेतली ना तशी आम्ही त्याचा यांच्याकडून काय पण अधिकार fee तुम्हाला घेतली. फी द्यायचा? फी द्यायचं काय संबंध काय आहे अधिकार? त्याच्यावर? केस आम्ही दिले तुमच्याकडे. वकील आमचा आहे ना. तुम्ही फक्त बोला चाली करायला बोलावले त्याला. मग तुम्हाला काय करायचंय? आम्हाला टाकायची आम्हाला केस? डुकरे वकिलाकडून केस काढायची. चला हाणू हो. का त्याला हाणू का ए, चल, हे बघा. चल, टिप्या चल. तो बोलत होती. साहेब, काय करायचं यांचं? पैसे देऊन टाकायचे का रिटर्न? मी काय नाही नाही ते त्यांचे पैसे आहे ना हा. याचे त्यांचे नोटीसचे हा, नोटीस बनवली आपण. हो, 50,000 त्यांच्याकडून हा, येणार किती बी गेले ते गेले आम्ही. 50 ना 5 केले ना 6 घ्यायला लाख आपल्याकडून. पर आपल्याकडून फिरवा निकाल. ठीक आहे. काय करायचं सर? घेऊन टाका. ठीक आहे, सही द्या ना तुम्ही. साहेब कोर्टात टाकू की. हो साहेब हो. निकाल द्या. तुम्हाला वरून कोंबडी आहे ना आपल्याकडे. चल. बोल ठीक आहे, द्या. तुम्हाला फोन केला जाईल. तारीख पडले का? घेऊ का हा. बघा लक्ष राहू द्या आपलं. पैशांचं जरा या. पैशांचं पैसे लगेच द्या ना पैसे फोन पे करायला. हो चालेल. चल.